मित्रांनो, IPL 2026मध्ये काल मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर शानदार विजय मिळवला. मुंबईचे चाहते आनंदात आहेत, पण सगळ्यात जास्त खुश झालेले आहेत ते CSKचे चाहते आणि CSKची टीम. होय मित्रांनो, मुंबईचा विजय झाला खरा, पण पॉईंट टेबलमध्ये त्याचा सर्वात मोठा फायदा चेन्नई सुपर किंग्सला झाला आहे. कालच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्स टॉप 4मध्ये मजबूत स्थितीत होती. जर काल पंजाब किंग्सने सामना जिंकला असता तर पंजाब किंग्सची टीम टॉप 4मध्ये जाण्यासाठी दावेदार झाली असती, परंतु आता पंजाब किंग्ससाठी थोडी कठीण आहे. पण मुंबईने पंजाबला हरवल्यानंतर आता पॉईंट टेबलचं संपूर्ण गणित बदल आहे. CSKसाठी ही खूप मोठी गुड न्यूज मानली जाते, कारण पंजाबचे गुण आता थांबलेले आहेत आणि चेन्नईला टॉप 4मध्ये जाण्याची आशा जिवंत राहिली आहे. चेन्नईचे अजून 3 सामने शिल्लक आहेत. 3 सामन्यांपैकी चेन्नईने 2 सामने जिंकले आणि पंजाबचा एका सामन्यामध्ये पराभव झाला, तर चेन्नई सुपर किंग्सची टीम प्लेऑफमध्ये जाऊ शकते. विशेष म्हणजे मुंबईने स्वतः अजून खालच्या स्थानावर आहे, पण त्यांच्या एका विजयामुळे प्लेऑफची रेस आणखी धोकादायक झाली आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात, हैदराबाद, पंजाब, चेन्नई आणि राजस्थान यांच्यामध्ये जबरदस्त युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जर पुढच्या काही सामन्यामध्ये निकाल उलटे झाले तर शेवटच्या आठवड्यात पॉईंट टेबलमध्ये मोठा भूकंप येऊ शकतो. तर तुमच्या मते यावर्षी IPL 2026च्या टॉप 4मध्ये कोणते संघ जाणार आणि मुंबई इंडियन्सने CSKला मदत खरंच केली आहे का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.